आज कुसुमताईचं आणि तुझं काय वाजलं? का? त्यांनी नाही सांगितलं तुला? नाही ग, ती एकटीच काहीतरी भुणभुण करत बसली होती. मी विचारायलाही नाही गेलो. हो, नाही तर 1947 पासून सगळ्या भांडणांचा पोवाडा ऐकायला लागला असता मला. काय झालं काय, पण काय विषय काय भांडणाचा आजच्या? निखिल निखिल? निखिल निखिल कुठे गेलाय, कुणाबरोबर गेलाय, त्याच्यावर माझा धाक कसा नाहीये, त्याची सख्खी आई जर का असती तर त्याला कशी शिस्त लागली असती, वगैरे वगैरे. बाळ, या सगळ्या गोष्टींकडे ना मी एरवी दुर्लक्ष करते, पण यावेळेस मी नाही केलं. मी खूप बोलले त्यांना. म्हणजे माझ्यामध्ये आणि निखिलमध्ये यांच्यामुळे प्रॉब्लेम्स चालू झाले आणि याच आता मला प्रश्न विचारणार? पूनम, सगळ्यांचं चुकलंय थोडं थोडं. सगळ्यात जास्त माझं. शर्मिलाच्या मृत्यूच्या दुःखातनं पूर्ण बाहेर पडल्याशिवाय मी नवीन आयुष्याला सुरुवातच करायला नको होती. बाळ, मी नकळत तुलना करायचो. पूनम, जाणून बुजून मीच अनेक गोष्टींमध्ये निखिलपासून तुला दूर ठेवलं. असं कसं म्हणतोस तू? मला सुद्धा वाटायचं कुसुमताईलाच काय दोष द्यायचा. मलाही वाटायचं तू त्याच्यावर शर्मिलासारखं प्रेम नाही केलंस तर. अरे बाळ, पण म्हणूनच म्हटलं, सगळ्यात जास्त दोष माझा. शर्मिलाची खूप आठवण यायची. खूप अपराधी वाटायचं. पण कित्येकदा बाजूला तू झोपलेली असताना मी शर्मिलाच्या आठवणीत असायचो. तिचं हसणं, तिचा चेहरा, तिची ती किंकाळी. बाळ, नको त्या आठवणी. खूप प्रयत्न केला त्या आठवणींमधून बाहेर पडायचा. मग स्वप्न पडायची. स्वप्नात शर्मिला खूप त्रासात दिसायची. जणू तिला खूप वेदना होत आहेत. मग नंतर हळूहळू ती स्वप्न कमी झाली. मीही मार्गाला लागलो. हे सगळं मात्र तुझ्यामुळे पूनम. फक्त तुझ्यामुळे. पण तोपर्यंत निखिल पासून मी खूप दूर आलो होतो, भरकटत. पूनम, कुठे, कधी, काय चुकलं, काही कळलंच नाही. इट्स नेव्हर टू लेट बाळ. अजूनही विस्कटलेली घडी नीट बसू शकते रे. निखिल लहान आहे. त्याचं मन वळवणं फारसं कठीण नाही जाणार तुला. बाळ, तुला फक्त एकच पाऊल घ्यायचंय. उरलेली 9 पावलं तो बघ तुझ्याकडे चालत येतो की नाही. पूनम, खरंच होईल असं? का नाही होणार? बाळ, पण एक बरं आहे, हा, आपल्या दोघांमध्ये वयाचं एवढं अंतर आहे. नाही म्हणजे माणसाचं वय वाढलं ना की शरीराबरोबर मनाची लवचिकता सुद्धा कमी होत जाते. हा, एक बरं आहे, माझं असं झालेलं नाहीये अजून. अच्छा,
म्हणजे मी म्हातारा झालोय असं म्हणायचं. नाही रे, मी असं म्हणाले का? बाळ, तू निखिल बरोबर बोलशील ना? बघू. अजूनही बघूच? हो नाही म्हणालास अजून तू. ओके, हो. दॅट्स ग्रेट. काय झालंय आई? हो मी येतो का? हा हा हे बघ ऐक ऐक तू एअरपोर्ट वरून त्याला घेऊन निघालास ना की घरी जरा फोन कर. हा हो हो म्हणजे कसं आम्ही सगळे तयारीत राहू बँड बाजे घेऊन. येतो का? ये. चल बाय. ए बाय. अरे काय कधी आवरणार आहेस हे? हा मला जरा मदत कर. आणि काय कचरा करून ठेवलायस तू? आई कशाला सांगितलंस ग मला फुलांची सजावट कर म्हणून? आणि मी आवरणार आहे हा कचरा. थांब. माहितीये मला, तास झाला फुलांची नुसती खेळत बसली असते. पटापटा कामं करशील तर ते नाही. हे बघ आई, हे जे काय मी करते ना, इट्स गोइंग टू बी अ पीस ऑफ आर्ट. फुलं सजवणं ही सुद्धा एक कला आहे. भजी तळायला बसले का मी पटापट करायला? आणि काय राहिलंय आणखीन काम? काय राहिलंय काय? तुझ्या खोलीतले बेडशीट्स बदल म्हणून सांगितलं होतं, बदलल्यास? नाही. कशासाठी बदलायच्या? अगं कशाला म्हणजे काय? आता तो पाहुणा येणार आहे घरात, ते तो काय माझ्या खोलीत राहणार आहे का? हे बघ, पाहुणा तो आहे, त्यांनी ऍडजस्ट करायचं. हा, पाहुण्याचं स्वागत वगैरे सगळं ठीक आहे, पण आपण आपली लाईफस्टाईल का चेंज करायची त्याच्यासाठी? आपण आपल्या घरात राहतो तसं राहायचं. ओके, घर आहे, हॉटेल नाहीये. आणि त्याला नाही आवडलं, तो जाईल खुशाल दुसरीकडे राहायला. झालं बोलून? झालं का? हो. ही सगळी अक्कल पाजळण्यामध्ये आयुष्य घालवा. काम एका पैशाचं करू नका. हा, चालू द्या तुमचं. काय मग मॅडम, कुठपर्यंत आले तुमचं जागेचं? 3 जागा शॉर्टलिस्ट केल्यात. 2 गोरेगावला आहेत, हायवे जवळ आहे. एक थोडीशी लांब आहे कांदिवलीला, पण ती पण हायवे जवळच आहे. जरा छोटी आहे पण लोकॅलिटी एकदम मस्त. बट द रेंट इज गोइंग टू कॉस्ट मी अ पॅकेट. हां, पण गोरेगावला ज्या जागा आहेत ना, त्या बऱ्यापैकी मोठ्या आहेत आणि परवडेबल आहेत. पण दी लोकॅलिटी इज क्वाईट शेडी. म्हणजे रात्री अपरात्री मी एकटी येऊ जाऊ शकेन की नाही मला शंका वाटते. तूच सांग ना, काय करू? हे सगळे विचार डोक्यातून काढून टाक आणि इथेच राहा ना. रिजेक्टेड. ऑप्शन नंबर 2. लेखा, हे सगळं कशासाठी ग? दी, या विषयावर आपण घनघोर चर्चा केलेली. नॉट अगेन प्लीज. हे बघ लेखा, तुला वेगळंच राहायचंय ना, तर मग इथेच जवळपास कुठेतरी बघ ना, अंधेरीमध्ये. तुला इथे खरंच खूप छान घरं मिळतील ग. आणि रेंटचं काय करू? इथे जागा घेऊन भाडं भरल्यावर वडापाव खायचे पैसे उरणार नाही आहेत माझ्याकडे. दी, आय टेक केअर ऑफ दॅट. नो यू वोंट. मी तुझ्याकडून आणि जिजूंकडून कुठलीही आर्थिक मदत घेणार नाही. आणि या 3 जागा बऱ्या वाटल्या मला. आता आपण ठरवा कुठली ते सांगा ना. जागा बघितल्याशिवाय कसं काय सांगू? मग कधी जाऊया बघायला? उद्या जाऊया का? पण उद्याचं डन ना, टांग देऊ नकोस. नाही ग देणार टांग. पण मी काय म्हणतेय, एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा काय? अगं मी काय म्हणते, एवढा सगळा खटाटोप काय? लेखा यू झाला का ग कांदा? होतोच आहे. हा, काय आई, आज काय जेवायला? पाण्यात पडलं की कळे. किती का कुचकड्यासारखं बोलतेस? सांग ना. मगाशी मदत करायला बोलवलं तर आलीस का? अरे तुमच्या स्पेशल बेताची वाट लागायला नको म्हणून आले नाही मी. मदतच केली तुला. कळलं. नको सांगूस. शुभ्रा, सांग ना ग, काय केलंय आज जेवायला? भेंडी मसाला. भेंडी? ए शे, प्रिया, तू मार खाशील शी शू केलंस तर. आई तुला माहितीये ना मला भेंडी आवडत नाही म्हणून. तुझ्या आवडीचा स्वयंपाक करायला आज काही तुझा वाढदिवस नाहीये. मग कोणाचा आहे? त्या अंकल सॅमचा? कोण? अहो, स्वप्नील भाऊजींबद्दल बोलतेय ती. हो हो, त्याच्यासाठीच करते. आधीनी सांगितलं त्याला भेंडी खूप आवडते म्हणून करते. काय म्हणणं आहे तुझं? शुभ्रा, कळलं का तुला आता? कळलं?
आपला देश इतकी वर्ष गुलामगिरीत का होता ते कळलं नाही. तो अमेरिकेहून येणार म्हणून त्याच्या आवडीची भाजी, मग ती स्वतःच्या लेकीला आवडत नसली तरी चालेल. ओ बाईसाहेब, अतिथी देवो भव हे सुभाषित कधी गेलंय का कानावरून? हो ना, मग बसव त्याला देव्हाऱ्यात आणि कर त्याची पूजा. कटकट. मला वाटलंच होतं हा जो कोणी येणार आहे ना डोक्याला ताप देणार आहे. न बघता कसं ठरवतेस तू? आत्ताच बघ ना, आत्ताच बघ. बिल क्लिंटन मुंबईत आला ना तेव्हा सुद्धा मुंबईची झाली नसेल एवढी साफसफाई आपल्या घराची चाललीये गेले 4 दिवस. आणि आता काय, भेंडीची भाजी. तू चालती हो बरं बाहेर. आता घरातनच चालती करा ना मला. काय माहित, कदाचित जो कोणी येणार असेल तो त्यासाठीच येणार असेल. काय 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 शुभ्रा काय? कुठे काय? नाही नाही, तो त्याच्यासाठीच येणार असेल वगैरे काय? ते काय बोललीस म्हणजे काय? अगं मी नाही, आईच असं म्हणत होते हा, की मी कधी काय बोलले शुभ्रा? तू काही काय सांग. काय काय तुमच्या दोघींचं? हा आई, काय नाही ग, तू त्रास देऊ नको मला. जा बरं इथून. एक गोष्ट डोक्यात फिट्ट बसवायची आई. हा जो कोणी येतोय ना सॅम्पल, काय ग शुभ्रा, त्याच्यावरनं माझ्या लग्नाच्या स्वप्नांचे महाल जर तू बांधायला सुरुवात केली असशील ना तर ताबडतोब बुलडोजर फिरव त्याच्यावरनं. आणि तसं जर नाही झालं ना तर 5 मिनिटात त्याला मुंबईची हॉटेल शोधायला बाहेर पाठवेन मी, सांगून ठेवते. कळलं का तुला? कळलं ना? बेल वाजतीये, कळलं का? हो. चुकून. मैडम हमारे पास है। Yes, ये तुम्हारे पास जो भी कुछ है ना तुम्हारे पास ही रखो, नहीं लेने का है. लेकिन मैडम बात तो अरे सुन लो। बोल दिया ना. क्या है? मैडम मेरी बात तो सुन लो। अरे लेने का ही नहीं हो तो सुनने का क्यों? किसी और को सुनाओ, जाओ. पर मैडम अरे जाओ ना बाबा. अरे कटकट. क्या है? उसको मैं गया तो तुम आ गया. सॉरी, ये शुड बी. अरे सबके घर पे जाके बेल बजाओगे क्या? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अच्छा, तुमको मराठी भी आता है? तुम लोग क्या घर देख के भाषा बोलते हो? सॉलिड है. व्हॉट? ए काय रे, अजून इथेच का उभा आहेस? चल ना आत चल. अरे यांचं काहीतरी म्हणणं आहे. यांचं ए काय ग मुन्ना, आल्याला काय पकवतेस त्याला? काम काम स्वप्नील काम आहे. पिया, माती केलीस. ही तुमची हिट अँड रन केस. बारा फेब्रुवारी 2000 सिंहगड रोडवर बाईंना ठोकर मारली आणि पळून गेले. कॉलेजची मुलं होती म्हणे, पण कोण होती काय होती काहीच माहित नाही. म्हणजे कोणालाही पकडलं नाही? नाही. गाडी नंतर 10 दिवसांनी कात्रजच्या घाटामध्ये सापडली. नंतर चौकशी केली तेव्हा कळलं की ती गाडी बिबवेवाडीच्या कुणा वाडदे नावाच्या माणसाची होती. पण त्या माणसाने तर गाडी चोरीला गेल्याची कंप्लेंट 1 महिना आधीच नोंदवली होती. हे सगळं जरा कन्फ्युजिंग आहे. 7 वर्ष झाली याला. आता काय रिसर्च करणार तुम्ही यावर? कॉलेजने डोकेदुखी लावली ना मागे, काय करणार साहेब? हे असंच असतं आमचं MISचं. सर्वे करा, रिसर्च करा, 1 ना 2. बर साहेब, त्यावेळी काही कॉलेजच्या मुलांची चौकशी वगैरे झाली होती का? एस्पेशली एखाद्या मुलीची? नाही, म्हणजे इथे तरी तशी काय नोंद नाहीये. पण खरं सांगू का, जर का बड्या बापाची औलाद असेल ना तर प्रकरण तिथेच मिटवून टाकलं असणार. अहो, कागदोपत्री सुद्धा काही नामोनिशाण ठेवलेलं नाही. नाही काय आहे, पुढे नंतर पासपोर्टला वगैरे खूप प्रॉब्लेम होतात ना त्यांना, म्हणून याच सगळ्या गोष्टींचा रिसर्च करायचा आणि बाहेर काढायचा तो. काय रे, जेवलास ना व्यवस्थित? बी कम्फर्टेबल ना, आमच्याकडे लाजू नकोस. तुझ्याकडे मी लाजेन? बडीशेप नाही थँक्यू. तू इडली खरंच संकोच नाही ना केलास? पोट भरलं का? हो य खरं सांगू, मी आल्या आल्या तुम्ही मला डोक्यावर हाटेन आशीर्वाद दिलात ना,
त्याच वेळी माझं पोट भरलं. अमेरिकेत असं काही नाही हो. यू जस्ट शेक हँड्स, दॅट्स ऑल. डोंट वरी, इथे आलायस ना, इथे खूप स्कोप मिळेल तुला वाकून नमस्कार करायला. आय वुड लव्ह टू. कॉफी. थँक्यू. वहिनी, तुम्हाला कोणी बहीण आहे का? नाही, मी एकुलती एक. Damn it. भारतातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी तू लग्न केलंस. आता माझं काय? बस स्टॉप फ्लर्टिंग, ओके? ए. बायको आहे ती तुला काय वाटते? आय एम नॉट फ्लर्टिंग, आय एम सिरियस मॅन. वहिनी प्लीज करा ना, जरा विचार करा ना. कोणीतरी मावस बहीण असेल, चुलत बहीण असेल. पक्का ना? अरे हो काकू, मी तुमच्यासाठी काही गिफ्ट आणले होते. अरे हे बघ, त्याची काही घाई नाहीये, ते नंतर बघू आपण. हा अहो. अरे तू दमून आला असशील, हा थोडा वेळ विश्रांती घे. ते काय जेट लॅग असेल ना, या, त्याला घेऊन जाणार. आराम कर जरा. हा चल हो रिलॅक्स. चल ग, आवरून घेऊया. झालंय ना जेवण? आता तरी या मदतीला. येते. फुकटचा पाहुणचार. माय गॉड, पण निखिल, मला खरंच काहीच माहित नाही रे. कदाचित सुलेखाने घरापर्यंत पोहोचू दिलं नसेल, कारण तू फायनल इयर बद्दल बोलतोयस तेव्हा काय काय तेव्हा काय? तेव्हा सुलेखाचं वागणं अचानकपणे बदललं होतं. तिचं फ्रेंड सर्कल सुद्धा बदललं होतं. मुळात फ्रेंड सर्कल असं होतच कुठे म्हणा तिला, पण त्या वर्षी त्यांच्या कॉलेजमध्ये एक नवीन मुलगा आला होता. पुण्या मोठ्या बापाचा बिघडलेला मुलगा होता तो. त्याचे नेहमी सुलेखाला फोन यायचे. सुलेखाची त्याच्याबरोबर घट्ट मैत्री झाली होती. काय बरं त्याचं नाव? मी त्याला प्रत्यक्ष भेटले नव्हते, पण तो मला फारसा कधी आवडला नाही. एकदा मी तिला तसं विचारलं तर म्हणाली, मम्मा, वी आर जस्ट फ्रेंड्स. त्यानंतर यांना कॅन्सर डिटेक्ट झाला. मग हॉस्पिटलच्या फेऱ्या, ट्रीटमेंट, माझं सगळं लक्ष तिथे डायव्हर्ट झालं. त्यानंतर थोड्याच दिवसात हे गेले. त्यानंतर सुलेखा एकदम बदलली. खूप जबाबदारीने वागायला लागली. त्या वर्षी तिने ड्रॉप घेतला आणि ऑक्टोबरला बसून डिस्टिंक्शन मध्ये पास झाली. आणि तो तो मुलगा? त्याचं काय झालं कुणाला माहिती. कदाचित तो कॉलेज सोडून गेला असेल. त्यानंतर सुलेखाच्या बोलण्यात कधीच त्याचा उल्लेख आला नाही. त्यामुळे तू ज्या हिट अँड रन केसबद्दल बोलतोयस त्याबद्दल मला काहीच आठवत नाहीये. कुणाचा झाला होता अपघात? कुठे झाला होता? सिंहगड रोडवर एका बाईचा. कोण होती ती बाई? तू ओळखतोस तिला? ओळखतो. मामा, जे काही घडलंय त्याबद्दलचा माझा अंदाज जर खरा असेल ना, तर हो, मी खूप खूप चांगलं ओळखतो त्या बाईला. तिचं नाव शर्मिला बाळकृष्ण शास्त्री. माझी निखिल बाळकृष्ण शास्त्रीची सख्खी आई.